नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगुडाप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे पायथागोरस थेरम. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, अर्थात अपोलोनियस थेरम. तर यापूर्वी आपण 9th मध्ये प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल, 30, 60, 90 त्रिकोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेला होता. या ठिकाणी आपण प्रूफ देणार नाहीत, फक्त ही प्रॉपर्टी काय आहे. समजा या ठिकाणी ABC ट्रायंगलमध्ये अँगल ए 60 डिग्री असेल, अँगल बी 90 डिग्री असेल आणि अँगल सी 30 डिग्री असेल, तर या ठिकाणी साइड्स अपोजिट टू 30 डिग्री और साइड अपोजिट टू 60 डिग्री या दोन साइडचं हायपोटेनियस शी काय रिलेशन आहे हे या थेरममध्ये सांगितलेलं आहे. थेरम काय? इफ acute angles of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the side opposite 30 degree angle is half of the hypotenuse. 30 डिग्रीची जी अपोजिट साइड आहे AB ही या हायपोटेनियसच्या हाफ असते. and the side opposite to 60 degree, the side opposite to 60 degree angle is √3/2 times of the hypotenuse. ही जी 60 डिग्रीची अपोजिट साइड आहे BC ही कशी आहे? √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. आणि याच्यावरून आपण इक्वेशन काय लिहू शकतोय पहा, की AB इज इक्वल टू हाफ इंटू AC. मग हे इक्वेशन आपणाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये ज्यावेळी अशा पद्धतीचा ट्रायंगल येतो त्यावेळी आपणाला या प्रॉपर्टीचा आधार घेऊन हे इक्वेशन लिहिता येणं अपेक्षित आहे. अँड BC इज इक्वल टू √3/2 AC, साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. BC इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस मीन्स AC. ही प्रॉपर्टी आपण 9th मध्ये पाहिलेली होती. आता या प्रॉपर्टीवर आधारित एक्झाम्पल्स आपल्याकडे 10th मध्ये दिलेले आहेत आणि ही प्रॉपर्टी आपल्याला वापरावयाची आहे. त्याच पद्धतीनं प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. मग आता या अशा पद्धतीच्या ट्रायंगलमध्ये नेमके हे ज्या काही AB आणि BC या कॉन्ग्रंट साइड आहेत, एकरूप बाजू आहेत, यांचं रिलेशन हायपोटेनियस सोबत काय आहे हे या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे. काय आहे प्रॉपर्टी? इफ द ॲक्यूट angles of a right angle triangle are 45 degree and 45 degree, then each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. या ज्या काही काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, जर त्रिकोण 45, 45 आणि 90 प्रकारचा असेल तर या काटकोन करणाऱ्या बाजू किंवा आपण एकरूप बाजू असं म्हणू, ह्या कशा असतात? हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असतात. म्हणून याचं इक्वेशन कसं लिहिता येईल? याचं इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 AC. तर मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एखाद्या फिगरमध्ये ज्यावेळी अशा पद्धतीची परिस्थिती आपणाला दिसून येते
तेव्हा आपणाला हे इक्वेशन्स लिहिता येणं गरजेचं आहे आणि त्याला कारण या प्रॉपर्टीचे कारण आपणाला देता येतील. आता यापुढं जाऊन आपल्याला 10th मध्ये अपोलोनियस थेरम देण्यात आलेला आहे. मग तो थेरम काय आहे हे आता या ठिकाणी पाहू. आता याचं काही स्टेटमेंट वगैरे नाही. समजा या ठिकाणी आपल्याला एक ट्रँगल दिलेला आहे, कोणताही ट्रँगल असेल, आणि त्या ट्रँगलमध्ये जर मेडियन दिलेली असेल तर त्या ट्रँगलच्या 3 बाजू 3 साइड्स अँड मेडियन या सर्वांमध्ये रिलेशन काय आहे. आता आपण याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम असं का म्हणलं, तर या ठिकाणी ट्रँगल ABC, इन ट्रँगल ABC AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू AM स्क्वेअर प्लस 2 इंटू BM स्क्वेअर. आता 2 इंटू BM स्क्वेअर म्हणण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी BC स्क्वेअर अपॉन 2, BM स्क्वेअरच्या ऐवजी काय म्हणू, 2BM स्क्वेअरच्या ऐवजी काय म्हणू शकतोय, BC स्क्वेअर अपॉन 2. आता हे प्रूव्ह करायचंय आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपणाला या ठिकाणी पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करावा लागेल. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम असं म्हणतोय. ठीक आहे. आपणाला या ठिकाणी दिलेल्या फिगरमध्ये एवढंच माहीत आहे की AM ही मेडियन आहे आणि हे प्रूव्ह करायचे रिलेशन आपणाला. AM स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. तर हे प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी पहा. आता गिव्हन लिहूत आपण, इन ट्रँगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. एवढंच माहिती, दुसरं काहीही माहीत नाही आपणाला. टू प्रूव्ह काय असणार आहे, साध्य काय असणार आहे हे दिलेलेच आहे आपणाला. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. आता पहा, हे प्रूव्ह करण्यासाठी आपणाला या ठिकाणी काय कन्स्ट्रक्शन करायची, आपणाला पायथागोरस अप्लाय करायचा आहे. पायथागोरस अप्लाय करायचा म्हणल्यानंतर आपणाला राईट अँगल ट्रँगल आवश्यक असतो आणि त्यामुळं आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शनमध्ये आपण A मधून BC वर परपेंडिक्युलर ड्रॉन करू, AD. आणि जो काय आपण परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉन केलेला आहे तो या ठिकाणी लिहून टाकूत. आपण काय केलं कन्स्ट्रक्शनमध्ये, ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. ठीक आहे. आता या ठिकाणी या फिगरमध्ये जेवढे काही तुम्हाला राईट अँगल ट्रँगल दिसतात त्या राईट अँगल ट्रँगलला आपण पायथागोरस अप्लाय करून या इक्वेशन पर्यंत जाऊ. तर सुरुवातीला आपण कुठला ट्रँगल घेतो पहा प्रूफमध्ये, की इन ट्रँगल ADC. या ADC ट्रँगलचा जर आपण विचार केला तर अँगल D 90 डिग्रीचा आहे. मग काय रिलेशन लिहिता येईल आपणाला, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर लिहिता येईल. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1 बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. आता त्यानंतर आपण कोणता ट्रँगल घेऊ, आता आपण या ठिकाणी काय करू, ADB हा ट्रँगल घेऊ. ट्रँगल ADB, इन ट्रँगल ADB अँगल D इज 90 डिग्री आणि या ABD ट्रँगल वरून आपण लिहू शकतो AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, इक्वेशन नंबर 2. आता पास या ठिकाणी आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं आहे, जे साध्य आहे, त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आहे. आपण या ठिकाणी इक्वेशन 1 अँड 2 ची जर ॲडिशन घेतली तर लेफ्ट हँड साईड आपल्याला या ठिकाणची मिळेल. परंतु त्यापूर्वी आपण काय करू, त्यापूर्वी आपण ADM हा ट्रँगल घेऊ.
इन ट्रायंगल ADM अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ADM ट्रायंगलमध्ये जर आपण पायथागोरस अप्लाय केला तर आपणाला लिहिता येईल AM स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. परंतु मी त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिलं. AD स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस मायनस DM स्क्वेअर. आता असं का लिहिलं? कारण आपणाला या टू प्रूव्हमध्ये ADचं काहीही काम नाही. आपण या इक्वेशनमध्ये किंवा वरच्या दोन इक्वेशनमध्ये जो काही AD स्क्वेअर आलेला आहे तो आपण या व्हॅल्यूनं रिप्लेस करून टाकू. AM स्क्वेअर मायनस DM स्क्वेअर. मग मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे आपण काय करू, इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन घेऊ. आता ही ॲडिशन आपण या स्टेपच्या आधी जरी घेतली असती तरी सुद्धा चालत होतं. ॲड इक्वेशन 1 and 2. वी गेट AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आता जर आपण या ठिकाणी ह्या AD स्क्वेअरची जी AM स्क्वेअर मायनस DM स्क्वेअर ही व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल? फ्रॉम इक्वेशन 3 and 4 we get AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर. 2AD स्क्वेअर आहे, 2AM स्क्वेअर मायनस 2DM स्क्वेअर. प्रत्यक्ष आपण या ठिकाणी फक्त थेरम समजून घ्या आणि नंतर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढे आपण DC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर ॲज इट इज लिहिलेलं आहे. फक्त या ठिकाणचा काय रिप्लेस केला आपण? AD स्क्वेअर. कशानं रिप्लेस केला? फ्रॉम इक्वेशन 3 AM स्क्वेअर मायनस DM स्क्वेअर. आता पुढं काय करता येईल पहा. आता या ठिकाणी पहा आपणाला जे काही 2 प्रूव्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर आहे. आपणाला या ठिकाणी DM, DC, BD याचं काही काम नाही. मग आता या ठिकाणी पहा तुम्ही DC स्क्वेअर, DCला कसं लिहू शकता? DCला तुम्ही DM प्लस MC असं लिहू शकता. आणि BDला कसं लिहू शकता तुम्ही? BDला BM मायनस DM. आता मी काय करायलोय पहा या ठिकाणी. आपण या ठिकाणी DC असेल, BD असेल, याला फक्त आपण या ठिकाणी BM मध्ये कन्व्हर्शन करणं चालू आहे किंवा या ठिकाणी MC. BM इज इक्वल टू MC. ज्या ठिकाणी CM येईल किंवा MC येईल त्या ठिकाणी तुम्ही BM लिहू शकता. मग पुढं काय करायला पहा आपण. बट DC इज इक्वल टू DM प्लस MC. DC इज इक्वल टू, या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक पहा कारण हे कन्व्हर्शन विद्यार्थ्यांना अवघड वाटतात आणि त्याच ठिकाणी आपला अपोलोनियस अवघड आहे असं म्हणलं जातं. कुठलीही कन्सेप्ट किंवा कुठलाही थेरम अवघड नसतो, फक्त आपली अंडरस्टँडिंग त्या थेरमच्या बाबतीमध्ये किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मग आपण DCला काय लिहिलं? DM प्लस MC. DM प्लस MC. मी याला असंही लिहू शकलो असतो की DM प्लस BM असंही लिहू शकलो असतो. कारण काय? CM इज इक्वल टू BM. CM इज इक्वल टू BM. व्हाय? बिकॉज M इज द मिड पॉइंट ऑफ BC. M हा मध्यबिंदू आहे त्यामुळं BM आणि MC हे कसे कॉन्ग्रंट आहेत. मग आता ह्या जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या, इक्वेशन नंबर 5 मध्ये DCच्या ऐवजी आपण DM प्लस MC, BDच्या ऐवजी BM मायनस DM, तर आपणाला इक्वेशन काय मिळेल पहा. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर मायनस 2DM स्क्वेअर. ज्या ठिकाणी DC स्क्वेअर आहे त्या ठिकाणी लिहिलं DM प्लस MC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
instead of BD square BM square minus DM BM minus DM ब्रॅकेट स्क्वेअर, इक्वेशन नंबर 6. आता या ठिकाणी मी बदल काय करतो, या ठिकाणी हे जे दोन ब्रॅकेट आहेत DM प्लस CM और MC हे मिळालेले आहे आणि या ठिकाणी काय मिळालेले आहे आपणाला BM मायनस DM. DM दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे. आता या ठिकाणी CMच्या ऐवजी मी काय लिहितोय, CMच्या ऐवजी BM लिहितोय, बट MC इज इक्वल टू BM. मग आता या ठिकाणी याच इक्वेशनमध्ये थोडा बदल करून लिहिलं तर काय मिळेल, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर मायनस 2DM स्क्वेअर प्लस DM प्लस BM ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BM मायनस DM ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी याला सुद्धा आपण थोडा बदल करून लिहिलं असतं तरी चालत होतं, BM प्लस DM. DM प्लस BM म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणा, BM प्लस DM ब्रॅकेट स्क्वेअर. आता या पुढचा जो भाग आहे हा थोडा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजा आपण जर या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं DM प्लस BM ब्रॅकेट स्क्वेअर तर काय मिळेल, DM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 इंटू DM इंटू BM A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. म्हणजे इथं काय मिळालंय, आणखी एक वेळा पहा, DM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2DM इंटू BM. त्याच पद्धतीनं आपण या दुसऱ्या ब्रॅकेटचा जर एक्सपान्शन पाहिलं तर ते काय मिळेल, BM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर मायनस 2DM इंटू BM. मग आता या पहिल्या ब्रॅकेटच्या एक्सपान्शनमध्ये प्लस 2 इंटू DM इंटू BM आणि याच्यामध्ये काय येईल मायनस 2BM DM, हे कॅन्सल होऊन जातील. म्हणजे या दोन ब्रॅकेटचे एक्सपान्शन लिहित असताना आपण डायरेक्टली आता या ठिकाणी ते न लिहिता आपण काय लिहिलं पहा, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर मायनस 2DM स्क्वेअर DM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. या ठिकाणी प्लस 2DM इंटू BM लिहिलं का, नाही, कारण त्या पुढच्या या ब्रॅकेटच्या एक्सपान्शनमध्ये मायनस 2BM DM येणार आहे, त्याबरोबर ते कॅन्सल केलं आहे आपण आणि या ठिकाणी लिहिले BM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. ठीक आहे. आता यालाच कसं लिहिता येईल, मग हे मायनस 2DM स्क्वेअर हे प्लस 2DM स्क्वेअर कॅन्सल होतील आणि हे प्लस 2BM स्क्वेअर मिळेल. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर आणि हेच आपलं 2 प्रूव्ह होतं. तर अशा पद्धतीनं आपण हा थेरम प्रूव्ह करू शकतो. आता पुढे जाऊन तुम्हाला जर या ठिकाणी BM ला काय म्हणता येईल, BC अपॉन 2 म्हणता येईल आणि BC अपॉन 2 ठेवलं तर BM च्या ऐवजी 2BC ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, BC स्क्वेअर अपॉन 4 मिळेल आणि या 2 जर डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर हेच इक्वेशन काय मिळेल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन 2. याच्याऐवजी काय मिळेल, BC स्क्वेअर अपॉन 2. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अपोलोनियस थेरमचा प्रूफ दिलेला आहे. आपणाला एखादा एक्झाम्पल सॉल्व करत असताना मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये ट्रँगल आहे आणि त्याची मेडियन माहीत आहे, त्यावेळी तुम्हाला बाय अपोलोनियस थेरम हे इक्वेशन लिहिता येणं अपेक्षित आहे. धन्यवाद.